2200 2500 असापर्यंत पण गेला आहे. बट अगेन इट डिपेंड्स की कशासाठी साठी त्यांचे चार्जेस इन्क्लुडिंग एव्हरीथिंग अँड प्लस जे माझं एव्हरीडेचं इंजेक्शन होतं ते मी स्वतः ऍडमिनिस्टर करायचे. येस, सो ती खरंच एक चांगली मदत असते की जेव्हा तुम्ही तुमच्या एका वर्किंग एम्प्लॉयला एक हेल्थ इन्शुरन्स देताय तर ती खूप मोठी फायनान्शियल सपोर्ट यू कॅन से और एक मदत होते. टू हाय, हॅलो आणि नमस्कार तुम्हा सर्वांना. आजच्या नवीन व्लॉग आणि माझ्या चॅनल स्नेहल अँड सुमित मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि नेहमी मजेतच राहा. हा व्लॉग आहे ऑल अबाउट माय प्रेग्नन्सी एक्सपेन्सेस की ओव्हरऑल मला माझ्या प्रेग्नन्सी मध्ये किती खर्च झाला किंवा आमचे कुठे कुठे किती किती एक्सपेन्सेस गेले आणि जेव्हा माझा बेबी NICU मध्ये होतं तेव्हा आमचा किती खर्च झाला आणि तेव्हा फायनान्शियली आमच्याकडे बरेच ऑप्शन्स होते लाईक हेल्प अँड जे आम्हाला ऑफर केले होते. सो आय थॉट की हे युजफुल असेल की ज्यांना कोणाला माहिती नसेल की फायनान्शियल गोष्टी कशा मॅनेज करायच्या ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा जेव्हा बाळ NICU मध्ये असतं तेव्हा बराच खर्च होतो, तो आपल्याला सांगताही येत नाही. कधी कधी पर डे NICU चा खर्च 14 to 15,000 असतो बाळाचा एक्सक्लुडिंग मेडिसिन्स. हे तर चार्जेस फक्त बेड आणि नॉर्मल जे पण काही असतं बाळाचं बेड आणि नॉर्मल जे बेसिक इक्विपमेंट्स जे बाळाला लागतात NICU मध्ये त्याचे चार्जेस असतात कधी कधी आणि मेडिसिन्स एक्सक्लुडिंग आहे. सो ह्याबद्दल मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे या ब्लॉग मध्ये. सो शेवटपर्यंत नक्की हा ब्लॉग बघा. मी ट्राय करेन की ह्याच एका ब्लॉग मध्ये आपण सगळं काही कव्हर करू. बट इफ नॉट पॉसिबल तर आपल्याला सेकंड ब्लॉग घेऊन यावा लागेल कारण की एकाच ब्लॉग मध्ये फार मोठा होईल आणि खूप कन्साइज बोलण्यापेक्षा मी डिटेल सांगेन जर खरंच कोणाला गरज किंवा ही माहिती उपयोगी येणार असेल तर इट इज बेटर. सो त्यासाठी सो येस, मी बिगिनिंग पासून स्टार्ट करते लाईक वेन वी वर प्लॅनिंग फॉर अ बेबी. म्हणजे जेव्हा आम्ही फॅमिली प्लॅनिंग करत होतो सुरुवातीला टू कन्सीव तेव्हापासूनच ते माझं डिलिव्हरी पासून पर्यंत मी तुम्हाला सांगेन. आय विल ट्राय टू बी इन डिटेल जे जे मला आठवेल स्पेसिफिक प्राइस आणि ओव्हरऑल खर्च, पण बाकी मी तुम्हाला ग्रॉस सांगू शकेन. सो येस, लेट्स स्टार्ट की जेव्हा वी वर प्लॅनिंग फॉर बेबी तेव्हा बेसिक चेकअप्स आणि बेसिक सोनोग्राफीज अँड ब्लड टेस्ट इन्व्हेस्टिगेशन्स ह्या सगळ्यासाठी म्हणजे एव्हरी फॉलोअपला जेव्हा आम्ही जायचो. अँड येस, ह्या ब्लॉग मध्ये मी माझ्या गायनेकोलॉजिस्ट बद्दल पण सांगते की आम्ही चेंबूरला डॉक्टर गौरी गोरे ह्यांच्याकडे जात होतो. शी इज द ऑसम अँड द मोस्ट रेकमेंडेटेड गायनेकोलॉजिस्ट ॲज पर माय एक्सपिरियन्स. मी हायली रेकमेंड करेन की ज्यांना कोणाला हाय रिस्क प्रेग्नन्सी किंवा काही इश्यूज असतील प्रेग्नन्सी रिगार्डिंग किंवा दोज हू आर प्लॅनिंग फॉर प्रेग्नन्सी अँड दे आर हॅव्हिंग सम इश्यूज कन्सीव्ह नाही होते किंवा कारण बिकॉज मॅम इज फर्टिलिटी एक्सपर्ट ऑल्सो. सो मला तिथे गेल्यावरती फार जणांचे असे एक्सपिरियन्सेस ऐकायला मिळाले. सो प्लीज डू कन्सल्ट इफ यू हॅव सम ऑफ द कन्सर्न्स लाइंड अप इन युअर केस. सो मॅम खरंच खूप हेल्पफुल आहेत. त्यांच्या अप टू द मार्क अँड ऑन पॉइंट ते तुम्हाला गाईड करतील. सो प्लीज तुम्ही नक्की त्यांना विजिट करा. इफ यू वॉन्ट टू टेक अ ओपिनियन ऑर अ एक्सपिरियन्स यू कॅन ट्राय. चेंबूरला आहे त्यांचं क्लिनिक, इवन त्यांचं सायनला सुद्धा आहे. इफ आय थिंक इफ शी इज अवेलेबल ओवर देअर राईट नाव. बट तुम्ही नक्कीच त्यांचं गुगल वरतून कॉल करून तुम्ही त्यांना जाऊ शकता. चेंबूरमध्ये गोरेस क्लिनिक म्हणून आहे, त्या तिथे असतात. सो तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता गुगल वरती, त्यांचा क्लिनिकचा नंबर इज अवेलेबल. So you can always connect to her and book an appointment and go there. Yes, coming back to my point, आम्ही जेव्हा फॉलोअपला जायचो मॅम कडे. सो आमचा बेसिक फॉलोअप इट यूज टू बी मिनिमम आमचे
800 पर फॉलोअप व्हायचा, मॅक्स 150, 2000, 2200, 2500, 3000 असापर्यंत पण गेला आहे. बट अगेन इट डिपेंड्स की कशासाठी. जेव्हा मॅम काही सोनोग्राफी करतात किंवा वेन शी डज एक्झामिन, तर त्या सगळ्या गोष्टीच्या वेगळ्या आहे. अँड मॅम मला फार टाइमपासून ओळखतात. शी नोज दॅट आय एम अ physiotherapist, and Sumit is also an engineer, so she knows our background as well, that we are well to do and we can afford their prices, consulting fees. So म्हणून असेल. आणि she is also helpful की म्हणजे ज्यांना खरंच कोणाला सोशो इकॉनॉमिक स्टेटस फार असं म्हणजे एवढं हाय अफोर्ड नाही करू शकत, मॅम इज कन्व्हिनियंट टू देम ऑल्सो. आय डोंट नो मच इन डिटेल, बट तुम्ही एकदा म्हणजे आमचं तर असंच होतं, पैशाकडे बघण्यापेक्षा वी विल लुक ॲट द क्वालिटी ऑफ ट्रीटमेंट व्हॉट वी आर गेटिंग. त्यांचा एक्सपिरियन्स खरंच खूप छान आहे. आम्ही त्यांच्याकडे म्हणजे शी इज काइंड ऑफ अ फॅमिली डॉक्टर आमचे, खूप आधीपासूनचे, आणि त्यांचं खूप जास्त नाव पण होतं. सो म्हणून आम्ही त्यांना चूज केलं होतं. सो म्हणून आम्ही तिथे जात होतो. जस्ट एक जेव्हा प्लॅनिंग झालं की वी हॅव टू प्लॅन अ बेबी अँड ऑल, 2 to 3 years बिफोर, आय थिंक 3-4 years बॅक. तर मग तेव्हा आम्ही जायचो. तर फॉर बेसिक साठी कधी 1000-1500 असं व्हायचं आमचं. And then मॅमचे जे मेडिसिन्स आहेत दोज आर ऑल्सो एक्सपेन्सिव्ह, बिकॉज मॅम जे मेडिसिन्स देतात त्यांचे कंपनीज अँड ब्रँड्स आर ऑल्सो गुड. की म्हणजे त्यानेकरून म्हणजे इन माय केस, माझ्या एक्सपिरियन्स वरून तरी सांगते की मॅम जे पण मेडिसिन्स देतात त्यांचे खूप साईड इफेक्ट्स कमी असतात. सो दे आर इझी टू टेक फॉर अ लॉंग टाइम अँड दे हॅव अ गुड इफेक्ट्स. ॲटलिस्ट साईड इफेक्ट तरी नक्कीच होत नाही. ऍसिडिटी म्हणा किंवा दुसरे काही प्रॉब्लेम्स होत नाही. जसे एखादा मेडिसिन, बाकीचे मेडिसिन्स आपण लॉंग टाइम खाल्ले तर खूप जास्त इश्यू होऊ शकतो. जसं की सगळ्यांना माहितीच असेल की दोज हू आर प्लॅनिंग फॉर बेबी, आणि जेव्हा आपण गायनॅक कडे जातो तेव्हा आपल्याला फॉलिक ऍसिड तर टॅबलेट दिलं जातं. ते त्याने तुमचं कन्सीव्ह करण्याचे चान्सेस जास्त वाढतात. सो दॅट टॅबलेट इज द मस्ट टॅबलेट दॅट यू शुड हॅव एव्हरी डे आफ्टर ब्रेकफास्ट. तर माझं ते टॅबलेट सुरू होतं कधी, आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मी एकदा कन्सीव्ह केलं त्याच्यानंतर माझे मल्टीविटॅमिन्स, आयर्न, कॅल्शियम ह्या टॅबलेट्स चालू होत्या. सो येस, असं करत करत माझं मेडिसिन्सचं झालं बेसिक, म्हणजे 1000 और 2000 मला मंथली लागत होते तेव्हा, जेव्हा बेसिक मेडिसिन्स होते. आणि मग त्याच्यानंतर माझं सर्क्लास झालं. सो माझं सर्क्लासला आय थिंक 1 डे चार्ज आम्ही ट्विन शेअरिंग घेतलं होतं झेन हॉस्पिटलला, चेंबूरला. सो तिकडे होतं आमचं ओटी अँड एव्हरीथिंग, ऑल फीज इन्क्लुडेड, ऑल एव्हरीथिंग इन्क्लुडेड. आमचे 45 to 60 गेले होते, मेडिसिन ऑल्सो इन्क्लुडेड अँड ओटी स्टफ ऑल्सो. सो बट तेव्हा असं होतं की आय वॉज वर्किंग इन IT, फर्स्ट प्रेग्नेन्सी ऑल्सो अँड द सेकंड प्रेग्नेन्सी ऑल्सो. सो तेव्हा आमचं मेडिक्लेम आम्हाला प्रोव्हाइड करतात. आमचं जे स्पेसिफिक ऑर्गनायझेशन आहे तिथून, त्याच्यामध्ये एम्प्लॉईज होतं आणि फॅमिली ऑल्सो इज कवर्ड, एज इन माय हजबंड अँड माझ्या बाळाला सुद्धा द डे माझं बाळ जन्मलंय तेव्हापासून. सो येस, सो तेव्हा ते आमचं क्लेम त्याच्यामध्ये होऊन गेलं होतं. माझ्या कंपनी थ्रूच पॉलिसी होती. तेव्हा मी आधी जेव्हा काम करत होते तेव्हा स्पेशली फॉर ऑन्को बेस्ड रिसर्च ऑर्गनायझेशन, जे US हेल्थकेअर साठी काम करतात. सो मी तिकडे 1 वर्षभर होते. सो तेव्हा तिकडे माझी पॉलिसी क्लेम झाली होती फॉर सर्क्लास. सो तेव्हा इट इज अ रूल समथिंग, काहीतरी तुम्हाला 10% पे करावं लागतं ऑफ द टोटल बिल जे आम्ही केलं होतं. सो येस, मग त्याच्यानंतर आमची बेड रेस्ट सुरू झाली. म्हणजे नॉर्मल मी घरीच होते. आणि मग त्याच्यानंतर माझं मेडिसिन्स, म्हणजे जसं माझा बेड रेस्ट सुरू झाला तर माझे प्रोजेस्टेरॉनचे जे पण टॅबलेट्स होते ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होते. दॅट वॉज आय थिंक 750-800 ची ती एक बॉक्स यायचा. त्या बॉक्समध्ये हार्डली काहीतरी 5 to 7 डेजचे डोसेज असायचे. कारण की मला 3 times
माझी प्रोजेस्टेरॉन होती, कारण की माझी सर्वायकल लेंथ कमी होती म्हणून. सो ते टॅबलेट्स आम्हाला खूप जास्त लागायचे. सो आणि माझं एक इकोस्प्रिन इंजेक्शन होतं, हिपॅरिन होतं. सो ते पण खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होतं, ते वन्स अ डे होतं. सो असं बघायला गेलं ना तर ओव्हरऑल माझं 20 डेज, तर मी तुम्हाला एक ग्रॉस सांगू और मी तुम्हाला मंथली सांगते. मंथली जवळजवळ आम्हाला 25 to 30K चे मेडिसिन्स लागत होते इन माय केस, कारण की माझे प्रोजेस्टेरॉन लेवल्स प्रोजेस्टेरॉन टॅबलेट खूप जास्त होते आणि हाय पॉवरचे होते. आणि मला एक वीकली इंजेक्शन पण होतं, जे एव्हरी ट्यूजडे मला घ्यायचं असायचं. सो त्याच्यासाठी आम्ही एक म्हणजे नर्स सुद्धा ठेवली होती, कारण की ते IM होतं, इंट्रामस्क्युलर होतं, तर ते मला पर्सनली देणं पॉसिबल नव्हतं. सो त्यासाठी त्यांचे चार्जेस इन्क्लुडिंग एव्हरीथिंग, अँड प्लस जे माझं एव्हरी डेचं इंजेक्शन होतं ते मी स्वतः ऍडमिनिस्टर करायची. सो येस, हा ओव्हरऑल खर्च बघता आमचे 25 to 30K ओनली फॉर मेडिसिन जायचे, जेव्हापासून माझं स्ट्रिक्ट बेड रेस्ट होतं तेव्हापासून. अँड द नेक्स्ट पार्ट वॉज की माझा बेड रेंट वरती होता, जो मी 5 फंक्शनल घेतला होता, अरेंज केला होता. सो त्याचं रेंट एक 7 to 8,000 जात होतं एव्हरी मंथ. आणि त्याचं अँड येस, मग त्याच्यानंतर असं करत करत म्हणजे लिटरली माझी आणि सुमितची सॅलरी तर पूर्ण मेडिसिन मध्येच म्हणजे हाफ ऑफ द सॅलरी वॉज म्हणजे लिटरली हे जायचं की मी एक एक्सपेन्सेस बघितले की तो दुसरा बघायचा. आणि हे आत्ताच नाही, बट आमचा जो म्हणजे जे आधीचं पण माझी फर्स्ट प्रेग्नन्सी होती त्याच्यामध्ये पण भरपूर खर्च झालाय. एव्हरी विजिट, एव्हरी मेडिसिन, इवन तेव्हा पण बाळाचा खर्च, म्हणजे लिटरली माझे आणि सुमितचे जे पण काही बोलतात ना मॅक्झिमम सेव्हिंग्स किंवा यू कॅन सी ऑल सॅलरीज आमचे ह्यामध्येच सगळं इन्व्हेस्ट होऊन जायचं. बट स्टील वी यूज टू ट्राय टू सेव्ह सम ऑफ दी अदर थिंग, बट दॅट टाइम इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस की आम्ही असं काही मेजर सेव्हिंग्स वगैरे असं काही करू. बट तेव्हा ते जास्त इम्पॉर्टंट नव्हतं, सेव्हिंग्स इम्पॉर्टंट नव्हते, बट बाळ महत्वाचं होतं आणि सिच्युएशन इम्पॉर्टंट होती, प्रेग्नन्सी इम्पॉर्टंट होती. म्हणून आम्ही तिथे जिथे गरजेचं होतं तिथे खरंच खूप आम्ही एक्सपांड केलं. आणि आम्हाला हेही क्लिअर करायचंय की दिस इज नथिंग अबाउट की हायफाय डॉक्टर केल्यानेच खूप चांगले रिझल्ट येतात, तर असं काही नाहीये. आम्ही आमच्या गायनेकोलॉजिस्टला चूज केलं होतं इवन नोईंग दॅट की म्हणजे मॅमचे फीज एवढे आहेत, हे आहेत, ते मे बी ते आमच्यासाठी तेवढे असतील, दुसऱ्यांसाठी मॅम कमी फीज घेतही असतील. तुम्ही एकदा जाऊन बघा, ट्राय करा. बट आय बिलीव्ह की पैशांपेक्षा ट्रीटमेंट किती चांगली मिळते किंवा आपल्याला काय हवंय, एक वेल नोन आणि एक वेल एक्सपिरियन्स डॉक्टर कडून जर आपल्याला ट्रीटमेंट मिळते तर आम्ही ह्या गोष्टीसाठी प्रेफरन्स दिला आमचा. सो येस, म्हणून आम्ही मॅमना चूज केलं त्यावेळेस. आणि असं काही नाहीये की म्हणजे एक हा पण पॉइंट आहे की आम्हाला त्यांच्यासोबत जास्त कम्फर्ट फील होत होतं आणि आम्ही त्यांना ट्रस्ट करतो. की नेहमी हेच असतं ना की आपण ज्या डॉक्टरवरती ट्रस्ट करतो आणि ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, थोडंफार इन्फो आहे, बॅकग्राऊंड माहिती आहे, रिझल्ट माहिती आहेत, सो यू कॅन गो देअर अँड यू कॅन रिलेट. आणि तुम्ही बिलीव्ह पण करता की ट्रस्ट करता, त्यांची प्रोसेस चांगली आहे, हे. पण जर तुम्ही कमी पैसे कोणी घेत असेल आणि तुम्ही पैशांकडे बघून एखादा नॉर्मल डॉक्टर, किंवा कोणतेच डॉक्टर वाईट नसतात किंवा कोणतंच फीज कमी जास्त असं काही नसतं. प्रत्येकाची केस डिफरंट असते, प्रत्येकाची सिच्युएशन डिफरंट असते. इट इज जस्ट द थिंग की तुम्ही पर्सनली कोणासोबत कम्फर्टेबल आहात आणि तुम्हाला कोणत्या ट्रीटमेंट वर्क करताय तुमच्यावरती, आणि तुमचे गायनेकोलॉजिस्ट किंवा तुमचे डॉक्टर किती क्विकली ऍक्शन्स घेतात, काही एमर्जन्सी झाले किंवा काही सडन प्रॉब्लेम्स झाले, तर या सगळ्यांवरती डिपेंड असतं. तर प्लीज हे असं नेगेटिव्हली घेऊ नका, टेक इट ॲज अ इन्फॉर्मेटिव्ह वे. की माझा सांगण्याचा उद्देश आहे की माझा पर्सनल असा एक्सपिरियन्स होता की आमचे असे असे एक्सपेन्सेस झाले आणि आम्ही कसं मॅनेज केलं. सो येस, मग असं करत आमचं वी मॅनेज्ड व्हेरी वेल. आय फील प्राऊड अबाउट मी अँड सुमित की वी मॅनेज्ड
व्हेरी वेल. आणि आय रिअली थँक माय कंपनी, म्हणजे तेव्हा पण आणि आता पण, की त्यांनी छान हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड केलाय एम्प्लॉईजला. सो दिस इज द वन थिंग जी मला आवडते कॉर्पोरेट कंपनीज बद्दल, की त्यांचं हेल्थ इन्शुरन्स इज मस्ट फॉर ऑल द एम्प्लॉईज, आणि ते त्यांच्या फॅमिलीसाठी पण कव्हर इन्क्लूड करतात. इवन येस, सो ती खरंच एक चांगली मदत असते, की जेव्हा तुम्ही तुमच्या एका वर्किंग एम्प्लॉयला एक हेल्थ इन्शुरन्स देताय, तर ती खूप मोठी फायनान्शियल सपोर्ट यू कॅन से, और एक मदत होते टू मॅनेज लास्ट मोमेंट और एमर्जन्सी फायनान्शियल क्रायसिस, मेडिकल रिलेटेड क्रायसिस. सो येस, असं करत वी मॅनेज इवन. आणि आमचे घरचे होतेच, वी आर ब्लेस्ड विथ सच लवली फॅमिली मेंबर्स, की त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, आम्हाला फायनान्शियली हेल्प केली. माय मॉम डॅड, इवन सुमित's मॉम डॅड, आय एम रिअली थँकफुल बोथ ऑफ देम, की त्यांनी आम्हाला समजून घेतलं, सांभाळून घेतलं. बॅक टू पॉइंट इज दिस, मग माझी डिलिव्हरी आली. सो आम्हाला माहिती होतं की इट काइंड ऑफ प्रीटर्म होण्याचे चान्सेस आहेत. सो मला सांगण्यात आलं होतं की एकतर जैन हॉस्पिटल और सूर्या हॉस्पिटल जे की आहे चेंबूरचं, अँड इथे अपोलो हॉस्पिटल इन नवी मुंबई. बट आम्ही काहीसे नवी मुंबईच्या फेवरमध्ये नव्हतो, कारण की मला कम्फर्टेबल माझ्या गायनेकॉलॉजिस्ट सोबतच होतं, की मला मॅमकडूनच डिलिव्हरी करायची, अँड आय विल बी मोर रिलॅक्स्ड विथ हर. सो म्हणून माझा प्रेफरन्स चेंबूर होता. सो येस, असं करत माझा डिलिव्हरीचा दिवस आला, आणि मग आम्हाला सूर्यालाच जावं लागलं, बिकॉज तिथेच NICU होता, जो आम्हाला आमच्या बाळासाठी लागणार होता, द बेस्टेस्ट वन. सो आम्ही तिथे गेलो. माझं सी सेक्शन झालं लास्ट मोमेंट, जसं तुम्ही माझ्या आधीचे व्लॉग्स बघितले असतील. जर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज तुम्ही जाऊन ते चेकआउट करा. माझं आत्ता माझी सी सेक्शन झालं होतं. सो सी सेक्शन माझा पर्सनल, म्हणजे माझा इंडिव्हिज्युअल फक्त सी सेक्शन डिलिव्हरीचा खर्च 2 लाख झाला होता. इट वॉज अराउंड 1.98 काइंड ऑफ, सो राऊंड फिगर इज 2 लाख. सो खरंच खूप मोठी अमाऊंट होती. आणि माझं असं झालं होतं की माझं हेल्थ इन्शुरन्स अजून होता, एज इन 2 तुम्हाला इन्शुरन्स मध्ये इन्क्लुडेड असतात. वन इज प्रेग्नन्सी फॉर फिमेल्स, जे कोणी कॉर्पोरेट मध्ये असतील दे कॅन रिलेट टू मी. एक असतो की तुमचं प्रेग्नन्सी कव्हर होते, त्याचं एक वेगळं पॅकेज असतं. आणि एक दुसरं असतं जिथे तुम्हाला फॅमिलीसाठी इन्क्लुडेड असतं, म्हणजे यू, युअर स्पाउस अँड युअर बेबी. तर माझं बेबीचं मला मग त्यामध्ये करावं लागलं, कारण की माझं सर्कलाच्या वेळेस मी ऑलरेडी माझं प्रेग्नन्सीचं यूज केलं होतं. सो ते मी पुन्हा यूज करू शकत नव्हते एक सेम इयर मध्ये, जे की माझी पॉलिसी रिन्यू होणार होती एप्रिलमध्ये, आणि मी जस्ट डिसेंबर मध्येच घेतलं होतं, यूज केलं होता माझा क्लेम. सो ते मला यूज करणं शक्य नव्हतं. सो मग इथे आम्हाला खर्च करावा लागणार होता. सो येस, फॉर दिस आय रिअली थँक माझ्या पप्पांना, की त्यांनी मला इतकं सारं सपोर्ट केलं, आणि एवढं सगळं त्यांनी स्मूथली पास ऑन करून नेलं ह्या गोष्टी. सो येस, आणि मग त्याच्यानंतर माझं बाळ NICU मध्ये होतं. सो NICU मध्ये माझं बाळ आय थिंक प्रॉपर एक 28-30 डेज होतं माझं बाळ NICU मध्ये. जसं की मी तुम्हाला इनिशियली मेन्शन केलं की फर्स्ट की म्हणजे पर डे चार्जेस ओनली 14,000 to 15 असे होते पर डेचं, बेड अँड ऑल बेसिक इक्विपमेंट्स जे पण बेबीजला लागतात त्याबद्दल. सो मेडिसिन एक्सक्लुडिंग. सो थँकफुली माझा फॅमिली इन्शुरन्स होता. त्याच्यामध्ये बाळाचा ओव्हरऑल बिल वॉज फॉर NICU वॉज 5 लाख. तो झाला होता इन डिजिट्स आय थिंक 4.90 काइंड ऑफ. सो आय एम डुईंग अ राऊंड फिगर, इट्स काइंड ऑफ 5 पर्यंत गेला होता, 5 lakhs पर्यंत. सो आम्हाला म्हणजे तिथे असं पण एक आहे ऍड ऑन इन्फॉर्मेशन ही आहे, की जेव्हा बेबीज जे NICU मध्ये खूप टाइम राहतात, तर
म्हणजे माझ्याकडे तर इन्शुरन्स होता अँड आय वॉज हॅव्हिंग माय फॅमिली, की आम्ही अफोर्ड करू शकत होतो की एवढं सगळं खर्च उचलण्यासाठी. बट तिथे बरेच असे पण फॅमिलीज होते की दे वर नॉट केपेबल ऑफ दिस सच अ बिग फायनान्शियल बजेटसाठी. बाळासाठी एवढा खर्च ते उचलू शकत नव्हते आणि बाळाची ट्रीटमेंट पण खूप गरजेची होती. सो तिकडे तुम्हाला एक भरपूर ऑप्शन्स मिळतात की एनजीओज असतात. देर आर social helpers also की those who give funds or they pay for your baby kind of. आणि मग एक सर्टेन अमाऊंट पण आहे की त्याच्यावरती जर बिल झालं तर एक क्लाउड फंडिंग पण होतं की त्याच्यावरती द अदर फंड्स विल बी पेड. म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे, मी नाव येस. सो मी इथे नाव डिस्क्लोज करणं मला प्रॉपर वाटत नाहीये. आय थिंक दिस इज द हॉस्पिटल थिंग. सो येस, तर तिकडे ह्या सगळ्या गोष्टी पण अवेलेबल होत्या, क्लाउड फंडिंग, एनजीओ, सोशल हेल्पर्स, इवन द इन्शुरन्स वन्स. तर असं नाहीये की म्हणजे इतका खर्च होतोय तर ते हॉस्पिटल म्हणजे जे अफोर्ड करू शकत नाही त्यांच्यासाठी नाहीच आहे. तर असं काही नाहीये. द बेस्टेस्ट ट्रीटमेंट सगळे डिझर्व करतात. सगळे बेबीज हेल्दी असले पाहिजे, सगळ्यांना सेम इक्वल अँड द बेस्टेस्ट ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. सो त्यासाठी भरपूर तिकडे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत सूर्या हॉस्पिटलमध्ये. आणि म्हणून मला असं वाटलं की ही इन्फॉर्मेशन सगळ्यांसाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असू शकते, म्हणून हा ब्लॉग मी आजचा शूट केला. ही इन्फॉर्मेशन मला तुमच्यासोबत शेअर करू वाटली. सो